जाटीचा मोकळा करावा. घाबरू नका पाणी उघडते. आवाज विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायच होतो म्हणजे असा. कृपया विक्षेप होतो कीर्तनात बोलू नका. एकदा बोलून घ्या सगळे तिकडे पाहून घ्या एकदा. किम निमित्ताने कार्यक्रम आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे पण सांगणे वक्तव्याचं कर्तव्य असतं. आज मृदुंग सम्राट असणारे हरिभक्त पारायण साईनाथ महाराज राहुलवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणशाल हरिभक्त पारायण कोणता महाराज बा, जे आता ज्यांचं आपण इंद्रासारखं वाजवणं पाहिलं असे असणारे हरिभक्त पारायण साईनाथ महाराज यांच्यासाठी एकदा जोरजोरात टाळ्या वाजवा आणि प्रत्येकाने त्याला आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्या. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आजचा जो पर्वकाळ आहे थोडं कमी कर बेस थोडस आजचा जो पर्वकाळ आहे तो म्हणजे असा. आज खोजागिरी पौर्णिमा दरवर्षीप्रमाणे सालोबाद चालत असलेलं आपलं दूध घोटायचं कार्यक्रम एक दिवशी आता काही क्षणामध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर ते सुरू होणार आहे. आणि आज डबल गुड न्यूज अशी आहे, एक तर अभिष्ट चिंतन सोहळा आणि दुसरं पाहायला गेलं दुसरीकडे तर खोजागिरी पौर्णिमा. सर्व ब्रह्मभक्त इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यांच्यापासून आजच्या कीर्तनाचा निरोप गेलं ते सर्वजण उपस्थित झाले. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचं. अवघ्या काही क्षणामध्ये अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व आई बापा समोर मांडण्याच्या पूर्वी काही सूचना आहेत, त्या सूचनेचं पालन करायचं आहे. कीर्तन चालू असताना आपण अजिबात बडबड करायचं नाही. आणि जो कीर्तनात बडबड करतो त्याचा जन्म कशाचा होतो महाराज? कवने ये जन्मा बेडू कवने ये जन्मा कीर्तनी बैसता करीती बडबड बेंडूक होऊनी येई जन्मा. कीर्तनात बसल्याच्या नंतर जर आपण बोलले ना 100% ते पावसाळा डर करा फोडतात म्हणून तसं जन्म आपलं बेंडकाचं होणार. त्याच्यामुळे कीर्तन चालू असताना कोणी अजिबात बोलायचं नाही. दुसरी सूचना, कीर्तनामध्ये उठून मध्ये कोणी जायचं नाही. आणि जो कीर्तनात उठून जात त्या सगळ्या माणसाचे पाप त्यांच्या डोक्यावर बसत. त्याच्यामुळे कीर्तन चालू असताना कोणी उठून जायचं नाही. एवढा तोला मोला शरीर प्रत्येकाला देवानं दिलं. देही दिला देह
भजन ग मोठा तो या झाला फाटा भाजी केसा. अरे देवानं आपल्याला देह दिलेला आहे कशासाठी? भजन करण्यासाठी की भोजन करण्यासाठी? नाही ना. पण आपण आवडीने भावे तुझी चिंता त्यासी. पण आपण आवडीने परमार्थ करत नाही, सवडीने भावे हरिनाम घेसी. आपण जो परमार्थ करता त्याच्यामध्ये काहीतरी सवड आहे, बरोबर ना? आवड नाही, मग आवडीने आपण देवाचं भजन केलं पाहिजे. आणि देवाचं भजन जर आपण आवडीनं केलं ना महाराज, 100% हा जो सुख सोहळा आहे ना आपल्याला स्वर्गाला सुद्धा पाहायला मिळणार नाही. स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी वावा जन्म. अरे स्वर्गाचे देव लोक इच्छा करतात की मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झाले पाहिजे, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छितात देव. स्वर्गीचे अमर इच्छितात देव. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी भाव जन्म. मृत्युलोकी भाव जन्म. नारायण नाम ओम जीवनरूप. नारायण नाम ओम जीवनरूप. मृत्युलोकी भावा जन्मावा. मृत्युलोकी भावा जन्मावा. नारायण नामे ओम जीवनोता. नारायण नामे ओम जीवनोता. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी भावा जन्म. मृत्युलोकी भावा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी भावा जन्मावा. मृत्युलोकी भावा जन्मावा. म्हणून महाराज स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी भावा जन्म हमा. लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला. कळे काही बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे, हा जो सुख आहे, आपल्याला स्वर्गाला सुद्धा भेटणार नाही. त्याच्यामुळे इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाने हाताने टाळी मुखाने नाम एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच कीर्तन लवकर सुटणार, नाही तर नक्की तांबडं फुटणार. एक म्हणला मी उठणार, मग करोना तुला गाठणार. तो म्हणला मी बसणार, मग तो हसणार. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उजळले भाग्य आता. महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं? माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता माझ्या जीवनात राहिली नाही. आता आपण सर्वजण परमार्थ करत आहोत. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते हो? परमार्थ प्राप्तीची. पण महाराज म्हणतात तो चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ निघाला, तो पद्मनाभ भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेले देव तुम्ही कुठे ठेवला? महाराज म्हणले संपुष्टे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. जोडलेला जो देव आहे मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हणले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनही आणून साठवला नाही, तो मुळीच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्यांचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. तुम्हा आम्हाला सर्वांना अज्ञान झालेलं आहे, म्हणून आपण कुठेतरी चुकता. देव आपल्यापाशी तुझा आहे, तुझ्या पासी परी तू जागा चुकलासी. मिर्ग नाभी कस्तुरी बसे, मिर्ग भटकत जंगल जाए, सबके हृदय में राम बसा, मगर समझे ना कोई.
प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. महाराज म्हणतात अज्ञानामुळे त्यांचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, पण तो ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडायला. भावाने देव सापडत असतो. भाव पॉझिटिव्ह झाला की देव सापडायला वेळ लागत नाही. म्हणून जे पाठ आहे ते बोला, भाव बळे आकळे करकरी आवळे नाही करतळी आवळे तैसे. आमच्या इथं महिला मंडळ हरिपाठ घेत, हरिपाठात मी ऐकलं ते मा म्हणते भाव बळे आकळे करकरी आवळे तैसा हरी. हरीला असं करकर आवळावं लागते, नाही करतळी आवळे तैसा हरी. बरोबर ना? करकरी आणि कळतळी याच्यामध्ये थोडं फरक. मग महाराज म्हणतात तैसा हरी एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. देवा कारणे हा भाव तस्मात न लगे द्यावे फार असे वित्त. मग भावाने देव आपले होत असते. भाव आहे तर देव आहे आणि भाव नाही तर देव नाही. मग प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? कोरोना होता का? चुकलं चुक द्या बोलत चला बरं. तुम्ही आम्ही तुम्ही बोला करा कीर्तन, नाही तुम्ही असं भामट्यासारखं बसायचं. आम्ही म्हणायचं बैल गाभण आहे, तुम्ही म्हणायचं 5 लिटर दूध देतो महाराज. नाही ना, मग बोलत चला. तुम्ही बोला आम्ही बोला तर होतो कीर्तन. जर तुम्हाला भांडाय चांगलं असतं ताकी गली गोळा केली असती, पण कीर्तनात बोलाय म्हणलं तर आपलं तोंड चालत आणि महाराज आपल्या मालकाचा आवाज अहो एका मिनिटात दाबती महाराज. एका मिनिटात. तर किती टेन्शन मध्ये येऊ द्या, त्यांना फक्त म्हणा यांना म्हणतो बरोबर आहे ना. कोरोना होता का? कोणी कोणी पाहिला हातवरी करा. मग नव्हता का? येस नो काहीतरी रिस्पॉन्स द्या. होता की नव्हता? कोणी म्हणाल होता, कोणी म्हणाल नव्हता. बरं कोणी पाहिला का? नाही पाहिला. तसं देव आहे ना, पाहता येतो का? पाहता येतो. कोरोना बी पाहता येतो. कोरोना पाहण्यासाठी काय करावं लागेल? टेस्टिंग किट पाहिजे. आपला शॉप नेला जाईल आपला ब्लड, त्या ब्लड वरून कळेल आपण नेगेटिव्ह आहात का पॉझिटिव्ह आहात. त्याचप्रमाणे देव पाहता येईल. जसं कोरोना पाहण्यासाठी एका विशेष किटची गरज आहे, तसं देव पाहण्यासाठी भावाच्या किटची गरज आहे. आणि एकदा देव आहे, देव आहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, अंतरही शोधून पाहे, अंतरही शोधून पाहे, अंतरही शोधून पाहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, अंतरही शोधून पाहे, देव आहे, देव आहे, अंतरही शोधून पाहे. देव आहे, देव आहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून देव आहे, देव आहे, अंतरही शोधून पाहे, अंतरही शोधून पाहे, अंतरही शोधून पाहे. देव आहे, देव आहे, पण अंतरी शोधून पाहे. देव आहे पण अंतरी शोधून पाहे. म्हणून महाराज ग्रंथ जाणल्याशिवाय संत कळत नाही आणि संत जाणल्याशिवाय भगवंत कळत नाही. देव कळावं याच्यासाठी आपल्याला संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची की प्रपंचाची. लोक साधूच्या संगतीत राहतात, लोक संताच्या संगतीत राहतात, पण परमार्थ चांगलं व्हावं म्हणून नाही, प्रपंच चांगलं व्हावं म्हणून. मग काही लोकांचा प्रश्न असतो महाराज आम्ही कामधंदे सोडावं आणि तुमच्याच मागे हिंडावं. आमच्या सोबत राहून सुधारतात असं कोण म्हणलं बा तुम्हाला? आमच्या सोबतचे काय बिघडले नाहीत का?
बघा, गाईच्या थानाला गेचूड असत, पण तो गेचूड दूध पित नाही. ते काय पितो? तसं आमच्या सोबत हिंडणारे गेचूड भरपूर आहेत. एका क्षणासाठी सुद्धा ते गेचूड आम्हाला सोडत नाही. पण सुधरेल असं नाही. मग सुधरायसाठी काय करावं लागते? संगत पाहिजे. पंगत चुकली जेवण चुकतो, संगत चुकली आयुष्य चुकतो. बरं जाऊ द्या, आमदाराला जर भेटायचं असेल अपॉइंटमेंट घ्यावं लागते की नाही? पीए पासून. जजला भेटायचं असेल अपॉइंटमेंट घ्यावं लागते वकिलापासून. तसं आपल्याला देवाला भेटायचं असेल तर संतांच्या मार्फत आपण देवाजवळ जाऊ शकतो. मुलाला जर बापाला भेटायचं असेल तर मुलांना आई मार्फत बापाला भेटावं. कसं? उदाहरण सांगेल तुम्हाला कळेल. भजन करा विठ्ठल. लहान मुलगा असतो, सकाळी पाहता सकाळी मुलाची अवस्था कशी असते? गाण्यानं भरलेलं, नाकातून गंगा यमुना. त्याचा पप्पा समोर येतो आणि तो मुलगा म्हणतो, पप्पा मला घ्या पप्पा, असं म्हणतो. त्यावेळेस बाप म्हणतो, चल. घेत नाही. मग त्यावेळेस तो मुलगा आईकडे जातो. आई त्याला घेते, स्वच्छ करते, त्याला गंध लावते, त्याला काजळ लावते. मग घाणीनं भरलेला मुलगा ज्यावेळेस आईकडे जातो, आईकडे गेल्याच्या नंतर ते स्वच्छ होतो. किती सुंदर दिसतो. असं एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेले. एक माता माऊली आम्हाला चहा पियाला बोलला. तो म्हणली, महाराज चहा पिला असेल. संध्याकाळची त्याचा मुलगा असा छोटा होता, असं बाहेर बसलेला होता आणि तसंच घाणीने भरलेलं, नाकातून गंगा यमुना. तरी त्याची आई म्हणते, महाराज कसं बघलं आमचा, कसं बसलं आमचा वाघ. मी म्हणलं, माय त्याला तसंच बसू दे, चहा होऊ जेपर्यंत त्याला हात लावू नको. एकदा चहा झाली की मग वाघाला घेऊन बस. मग ते असे वाघ असतात. मग आईच्या मार्फत जर मुलगा बापाकडे गेला, सुंदर दिसतो, त्यावेळेस बाप त्याला म्हणतो ये. त्यावेळेस तो म्हणतो आता नाही ये. मग तसं तुम्ही आम्ही घाणीनं भरला. अविद्या मोह अस्मिता महामोह राग द्वेष तामित्र अंधतामित्र अशा काही घाणीनं आपण भरलेल्या. पण संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर आपलं जे घाणेरडं शरीर आहे, तो शरीर कुठेतरी सार्थक होतो, कुठेतरी शुद्ध होतो. म्हणून तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई संपलं जीवनाचा. निवृत्ती म्हणजे पहिले या जगापासून निवृत्त व्हा. सोपान ज्या वेळेस आपण या जगापासून मुक्त झाले की जीवन जगणं हे सोपं होणार. मग जीवन जगणं सोपं झालं, तिसऱ्या पायरीला ज्ञानदेव. मग माणसाला ज्ञान येणार आणि माणसाला एकदा ज्ञान आलं की माणसाला मुक्ती मिळणार. म्हणून मुक्ताबाई. समजलं तर, नाही समजलं तर बाकीच्याने प्रसाद घ्या विठ्ठल. मग देव आहे ना, देव पाहता येतो ना, त्याच्यासाठी भाव कारणीभूत आहे. मग महाराज म्हणले तो भाव बघा. धनाने देव सापडत नाही, पैशाने देव सापडत नाही, संपत्तीने देव सापडत नाही. देवाला जर आपल्याला करावं लागल तर फक्त काय पाहतो देव? भाव पाहतो. मग महाराज म्हणतात तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला संत दर्शनी आलाभ, पद्मनाभ जोडला शब्दशा. माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भाव अर्थाचा आहे विठ्ठल. प्रत्येक माणसा जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. एक दिवस येण्याचा आणि दुसरा दिवस जाण्याचा. बरोबर ना? बरोबर. नुसतं मानत हलवा, सगळं बरोबर आहे. एक दिवस येण्याचा आणि दुसरा दिवस जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळत असतो त्याला जाण्याचा दिवस सुद्धा मिळत असतो. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण काय करता? वाढदिवस करतो. जसं आपल्या महाराजाचा आज वाढदिवस. आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्रद्धा करतो.
देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण जयंती करता, आणि संताच्या जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी करता. हे 2 दिवस प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे आहेत, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात 3ऱ्या दिवसाला एक महत्व आहे. वसंत पंचमी हा महाराजाचा येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा महाराजाचा जाण्याचा दिवस. हे 2 दिवसापैकी माझ्या जीवनात एका 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो दिवस म्हणजे कोणता? माघ शुद्ध दशमी, पाहुणे गुरुवार, केला अंगीकार. तुका म्हणे माघ महिन्याच्या शुद्ध दशमीच्या गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. त्या दिवशी माझे श्री गुरुराय बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी. काला म्हणतात मंत्र? उघडा मंत्र जाणा राम कृष्णारी म्हणा. मरणात राहतो इति मंत्र हा. पहिले जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतर जग तंत्रानं, त्याच्यानंतर जग यंत्रानं, आणि सध्याचं जग चालतोय षडयंत्रानं. एक पेशंट डॉक्टर कडे गेला. डॉक्टर म्हणला डॉक्टर साहेब पोट लई दुखतो, काहीतरी इलाज करा. डॉक्टर म्हणला केव्हापासून दुखतो? हा म्हणला समोरच्याने बंगला बांधला तेव्हापासून दुखतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पावत नाही. मग तो मंत्र माझे गुरुराय मला दिले. आणि काय मागितलं माझ्या गुरुने? पडिला विसर स्वप्न माझी पडिला विसर, भोजना मागती तुप पावचे रे, भोजना मागती तुप पावचे रे, भोजना मागती तुप पावचे, भोजना मागती तुप पावचे. पडिला विसर स्वप्नी माझ्या, पडिला विसर स्वप्नी माझ्या, भोजना मागती तुप पावचे, भोजना मागती तुप पावचे. पडिला विसर स्वप्नी माझ्या, पडिला विसर स्वप्नी माझ्या, सापडला मागती तुप पावचे, भोजना मागती तुप पावचे. भोजना मागती तुप पावसेर, पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्री गुरुराय माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला तूप नावाचा पदार्थ मागला. आणि किती मागला? पावशेर. माता माऊली वा, माता माऊली जरा शांत बसता. मी जाऊ का घरी? मग शांत बसा. कीर्तन चालू असताना बोलायचं, पण किती सांगलं तर तुम्हाला कळत नाही. बरं शांत बसा. पावशेर तूप मागितला. पाव म्हणजे किती? थोडं झालं. आता तो म्हणलं की चूप बोलायचं कामच नाही. एक असंच पंक्तीनं पळत होता. तूप 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 तूप. त्याला म्हणले वाढ ना. तो म्हणला वाढायचे दिवस गेले, आता फक्त ऐकायचे दिवस आहेत. आजी तुपाची वांगण बनवा. भाजीच्या दुकानात गेल्याच्या नंतर म्हणावं लागते तुपाचा चमचा द्या. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, आणि गावातला चमचा या दोन्ही पैकी वेगळा. कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या नाही प्रसाद. जे कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जे कुठेच खोल नसतो तो तुपाचा चमचा. आणि वाढले तरी थेंबर पडाव आजी तुपाची बनवाय. चमचा बद्दल अजून एक बोलेल. आईस्क्रीम कशाने खाता आपण उन्हाळ्यामध्ये? चमच्याने. आईस्क्रीम संपल्याच्या चमचा खिशात ठेवता, फेकून देता? फेकून देता. मग चमच्याने लक्षात ठेवा, काम संपल्याने आपली अवस्था अशीच होणार. जास्त चपर चपर करून काही फायदा नाही. एक असंच दारू पिऊन आला आणि बायको समोर म्हणला, बायकोला म्हणला, अगं ऐक, माझ्या हातात जर सरपंच पद दिलं ना गाव बदलून टाकेल गाव. माझ्या हातात जर आमदार पद दिलं ना तालुका बदलून टाकेल तालुका. माझ्या हातात जर खासदार पद दिलं ना जिल्हा बदलून टाकेल. आणि माझ्या हातात जर मुख्यमंत्री पद दिलं ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकेल. बायको म्हणते, अहो ऐका ना, 3 दिवस झाले लुंगी म्हणून मॉ स्टाल घातला, ते बदला आधी.
मग गाव बदला. असं असते बघा. चमच्याचा अजून एक दुर्गुण सांगेल. चमच्याजवळ आपण चमच्या ज्या भांड्यात जातं, वाक्य नोट करून ठेवा चांगलं, चमच्या ज्या भांड्यात जातं त्या भांड्याला रिकामं करतं. मग महाराज असो किंवा नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायला पाहिजे. बघा, संपत्तीचं शरीरावर साज असावं पण माज नसावं. आता कसं झालं, संपत्तीचं साजही नाही आणि माज जास्त झालं. त्याच्यामुळे संपत्ती आपल्याजवळ टिकत नाही. काही काही माणसं म्हणतात, पूर्वीचे माणसं आमच्या आजोबाजवळ बसलं मी, ते पहिले म्हणायचे मला पूर्वी, आमच्यासारखा पावसाळा कोणी पाहिला नाही. आता बोलूच नको, चप. आमच्यासारखा पावसाळा आमच्या 7 पिढीला उजन पडू नये एवढं पावसाळा पाहिला आम्ही. विठाला मग माझे श्री गुरुराय माझ्या स्वप्नामध्ये आले आणि किती तूप मागितलं, पावशे. थोडं झालं का, पूर्वी आम्ही पंक्तीला जेवाय जायचे. बरं तूप काय काय पावशेर आहे सांगा बरं, काय किलो आहे आम्हाला माहित नाही. आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. काही अर्थ नाही. पूर्वी आम्ही पंक्तीला जेवाय जायचे. आताही काय वावडं नाही, मी काय महात्मा गांधीच्या काळातलं नाही. आता जाऊ. पूर्वी आम्ही पंक्तीला जेवाय जायचे. तूप एका वाटीत किंवा दुर्नात राहायचं. ते तूप जर लहान लेकरांना वाढायला घेतलं, चल ठेव, तू पाणी वाढ. लहान लेकराचे वाढायचे पदार्थ मीठ, पत्राळ, गिलास, दूर्ण आणि पाणी. या 5 गोष्टी सोडून लहान लेकराकडे वाढायला काही शिल्लक राहत नाही. मग तूप गावातलं शामराव येणार, असे दोन्ही हाताचे भाईवरी करणार, या हातामध्ये वाटी घेणार, या हाताचे 5ही बोट त्याच्यात बुडवणार आणि जे पळणार पंक्तीनं, ज्याच्या नशिबात आहे त्याच्या पत्राला एका थेंब पडला तर पडला. आजी तुपाची वनवा आहे की नाही? नाही तूप म्हणलं तर आता काय आवड. पहिले तूप पण पोळी लोक खात गेले. आताच्या तरुण पिढीला तूप जिरत नाही. पहिले माणसाला राग आला ना तर साधू जवळ जायचे, संताजवळ जायचे किंवा देवाजवळ जायचे, मन समाधान करायचे. आता राग आलं किक मारायची, डायरेक्ट ढाब्यावर जायचं, घरची परात फेकायची, डायरेक्ट ढाब्यावर जायचं, तिथं जेवायचं. ढाब्यावर जो रोज जेवतो त्याची एकदा गाठ घ्या आणि त्याला विचारा मुळियात नावाचा रोग कसा असतो. विठाला मग महाराज पाव म्हणजे किती, एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांब. 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पाव असे म्हणतात, बरोबर ना? तसं वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले, मन, बुद्धी आणि चित्त. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी नाना तीर्थे भ्रमे. चित्त नाही नामे तरी तो व्हॉट इज प्रेझेंट माइंड ऑफ सेट. आता शरीराने तुम्ही सगळे माझ्या समोर बसलेला, पण कोणाचं चित्त कुठं आहे काही सांगता येईल का? परमार्थात बसताळेत, कीर्तनात बसताळेत कॉन्ट्रिटेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. पण पॉझिटिव्ह थिंकिंग बी नाही, कॉन्ट्रिटेशन बी नाही. तुमचं चित्त कुठं आहे मी सांगू का? लोक कीर्तनात असे बसलेत ज्यातून महाराज दिसावं आणि चप्पल बी दिसावं. काय कायचं चित्त घरी आहे, काय चित्त असं आहे. चिंटूस पापा जेवला असेल की शेताला गेलता पाऊस आलं, चित्त बघा. परमार्थात पाहिजे चित्त, संसारात पाहिजे वित्त आणि परमार्थात नाही ठेवले चित्त
तर माणसाला होऊ शकते पित्त विठ्ठल मग तसं चित्त पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझे श्री गुरुराय माझ्या स्वप्नामध्ये आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि तो दिवस माझ्या जीवनामध्ये भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझे भाग्य उजळले. अभंगाचा प्रथम चरण. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हे काय टाळी आहे का? हाताला हात हाणायचे. असं समजा तुमच्या दोन्ही टाळीच्या मध्ये तुमची सासू आहे, हा ना? बस. ओ देखो, बगीचे की खुशबू माली से होती, कलाकार और कीर्तनकारों की शोभा ताली से होती. कळायलं? आज सांगू का बरं? लक्ष द्या. त्याच्यामुळं संगत करो बड़ों की, ना जाने कब रुला दे. अरे संगत करो बड़ों की, ना जाने कब रुला दे. संगत करो संतों की, ना जाने कब हरि से मिला दे. ना जाने कब हरि से मिला दे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा ये रो रो कहे, एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया. राधा ये रो रो कहे. असं त्या हरीनं ज्यावेळेस आपल्याला प्रेम होते ना, त्यावेळेस राधा काय, कृष्ण काय, देव काय, भक्ती काय, परमार्थ काय, आणि परमार्थाची रुची काय, परमार्थाची गोडी काय, हे आपल्याला कळणार. तोपर्यंत कळणार नाही, अजिबात कळणार नाही. त्याच्यामुळं तुमचे चेहरे, तुम्हाला काय बिमारी आहे का? असे पाहिलं तू कसं
थोडी लक्ष द्या. एक वाक्य बोलतो तुमच्यावर. जो फूल खिलता है वो भगवान के चरणों पे जाता है. जो फूल खिलता है वो भगवान के चरणों पे जाता है और जो फूल मुरझा जाता है वो डस्टबिन में तो गटर में जाता है. कुठं जायचं विचार करा विठाला. हसते चेहरे ठेवा, टवटवीत ठेवा, जरा आनंदात ठेवा. कीर्तनात बसल्याच्या नंतर थोडं दुःख विसरा. प्रत्येकाला दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास. थोड़ा थोड़ा सब दुखी, सुखी वही जो राम. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखो तो सुख गया बाबा, सुख गया कोई नहीं. जो देखे तो सुख गया बाबा, सुख गया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. अरे राजा दुखी, प्रजा दुखी. नच्चेंद्र सुखम किंचित, न सुखम चक्रवर्ती, न सुखम मुनिरेकांत जीवना. प्रत्येकाला दुःख आहे. ह्या जगामध्ये सुखी कोणी नाही. मया सगट. तुम्ही म्हणशाल महाराज असेल ना लई सुखी असतात. कुठं सुखी असतात? महाराज होऊन बघा मग कळती. एक असंच गावातलं नक्त होत. नक्त नाक कापली त्याची. तो म्हणायचं मला देव दिसताय. तो म्हणायचं मला देव दिसताय. गावकरी म्हणले अरे तुला खरंच देव दिसते. यानं म्हणला हो. मग आम्हाला दाखव. यानं म्हणला दाखवतो. मग काय करावं लागल? नाक कापून घ्यावं लागल. मग एक आला विचारला खरंच देव दिसते? त्याला मला 100% दिसणार. काय करावं लागल? नाक कापून घ्यावं लागल. कापून घेतली. आता दिसत आहे का? नाही. मलाही दिसत नव्हता. मी सोबती केली. कळायला का? मी सोबती केला तसं अख्खं गाव नक्त झालं. कळायला का? तसं जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. सगळे दुखिया पण सुखी कोणी नाही. विठ्ठल महाराज म्हणतात उजळले भाग्य आता. हे बहुतेकाचा पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळलं म्हणत तो भाग नंतरचा. पण उजळले भाग्य आता. बरोबर ना? जाऊ द्या. एका एका शब्दाचा आपण विचार करूया आणि वेळ संपलते तर थांबू. उजळणं कशाला म्हणतात? जे चमकवण्यासाठी काम केलं जातं त्याला उजळणं असे म्हणतात. किंवा जे नवीन उद्याला येतं त्याला उजळणं असे म्हणतात. बरोबर ना? तुमच्याकडे आम्हाला माहित नाही. पण पूर्वी तुम्ही सोनं उजळायला जात नाही सोनाराकडे? जाताव की नाही माता माऊली? जाताव ना? मुंडकत हलवा. म्हणजे मला वाटतं की तुम्ही हा बा जागे. सोनं उजळून घ्यायला जाताना सोनाराकडे. तुमच्याकडे आम्हाला माहित नाही. पूर्वी आमच्याकडे गावोगावी येऊन घरोघरी येऊन सोनं उजळून दिलं. असं उजळून दिलं की अजून गजलड. कुठे उजळून दिलं तर सगळं काढून नेलतो. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
जर पत्नी मिळाली लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी पद मिळाले लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला चांगला निघाला लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर ना? यालाच भाग्य म्हणतात ना. सुंदर पत्नी, चांगला मुलगा, 4 लोकांना आपल्याला मानावं आणि भरपूर पैसा. पण काय करता पैशाचं? धन कमाई कोटी कोटी, लंगोटी सुद्धा आपल्या सोबत जाणार नाही. त्याच्यामुळं कमवून फायदा. सगळ्यात दानशूर माणूस कोण? चला बोला. सगळ्यात दानशूर माणूस कोण? हरिश्चंद्र राजा नव. सगळ्यात दानशूर माणूस चिंगट. जिवंतपणे खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही, जपून ठेवतं आणि मरताना सगळं देऊन जात. काही काही माणसाजवळ 50-50 लाखाच्या गाड्या आहेत, पण गाड्यात बसाय तशा भाड्या बी पाहिजे. अरे 50 लाखाच्या गाडीत बसून खोकलतो, मग तुझं बसून फायदा काय आहे? असणार का? नाही. हे संसारातलं भाग्य. बरोबर ना? हे संसारातलं भाग्य. आता परमार्थाचा जर विचार केला ना, याचा निषेध एका प्रमाणात आहे. निकटवास बरा संतापाये, निकटवास बरा दारा. दारा म्हणजे बाई. निकटवास भरा संतापायी, संताचं दर्शन होणं भाग्य. भाग्यवंत मनुजया शरण गेले पंढरराया, तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी सृष्टी आनंदाची. तिसरा भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते जोडी संत दुनिया नोट उमाता, ये दुनिया नोट उमाता. मग देवाचं दर्शन होणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, पण माणसानं जवळ घेणं भाग्य नाही. माणसं आज जवळ करतील, उद्या सोडून देतील. माणसाचं काय? माता माऊलीवा, चहात माशी पडली म्हणजे काय करता सांगा? फेकून देता. चहा फेकून देता. तुपात माशी पडली तर बोला बोला बोला, काऊन फेकत नाही? माशीला फेकता. चहा 5 रुपये कट आहे, चहात माशी पडली, चहा फेकायला पुरतं. आन तूप 1000 रुपये किलो आहे, माशीला फेकायला पुरतं. डायरेक्ट फेकता, आधी चोखता आणि मग फेकता. त्याला मक्की चूस असे म्हणतात. बरोबर ना? म्हणजे माशीला लागून सुद्धा तूप वाया गेलं नाही पाहिजे. बरोबर ना? तसं कंडिशन अनुसार माणसं बदलतात. जब वक्त अपना होता है तब पराये भी अपने हो जाते, जब वक्त पराये होता है तब अपने भी पराये हो जाते. ज्यावेळेस आपली चालती असते ना, आपल्या इशावर लोक चालतात, आणि आपल्यावर वाईट वेळ आली की आपले माणसंच आपली साथ सोडून जात असतात. माणसं माणसाबरोबर कसे वागतात याची खात्री आपल्याला चांगला आहे. कंडिशन अनुसार माणसं बदलतात. एखाद्या राजकारणाची ओळख करून द्यायची असेल ना, लोक काय म्हणतात, साहेब आहेत म्हणून आमचं गाव आहे. साहेबाला जरा बाजूला काढलं ना, आमच्या गावात काही शिल्लक राहत नाही. आणि जे काही विकास झाला तो साहेबामुळेच झाला. तोच साहेब 5-10 पावलाने पुढे गेलं, सगळं गाव या जाऊला देऊन खाल्लं.
कंडिशनानुसार लोक बदलतात. माणसाचं काही नाही, परिवर्तन होत असतं, माणसं बदलत जातात. मला तर एकानं व्हॉट्सअपला मेसेज केला, महाराज आता आईची सावली भेटणार नाही म्हणलं. म्हणलं आईची सावली भेटणार नाही, काय कोरोना येणार, काय बिमारी येणार, काय होणार? मी त्याला फोन केला, विचारलं आईची सावली का भेटणार नाही? तर म्हणला महाराज आत्याची आया जीन्स पॅन्ट घालायची, साडीच राहणार नाही तर सावली कुठून भेटणार? म्हणलं खरं आहे, खरं आणि बरोबर आहे, सत्य परिस्थिती आहे बरं, आहे की नाही? मग महाराज म्हणतात आपण आपल्या जीवनात आल्याच्या नंतर उजळले भाग्य आता. मग संसारातलं भाग्य कळायलं, परमार्थातलं भाग्य कळायलं, पण आता कधी 9:30 वाजता. आता हे शब्द वर्तमान काळाचं काय? एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सुरुवात करायची म्हणजे मध्ये कोणता शब्द येतो? आता. आता विश्वात्मके देवे वाघेत तोषावे, तो सोनी मध्ये द्यावे बसाई दाणे. आता कुठे धावे? अगोदर धावत होता, आता निश्चिंतेने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती. आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा नव्हती, असा त्याचा अर्थ आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची, मध्ये शब्द कोणता येतो? आता. कळलं तुम्हाला? कळलं तसं आता सांगू का? बरं. नवरा बायकोला बराच वेळ बोलून झालं, रागून झालं, बडबड करून झालं, बायकोची ऐकायची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली. बायको काय म्हणते? आता बस झालं, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी निघून गेली असते. मग नांदली कोणती असते? हा प्रश्न अजून सुटला. प्रत्येक बाया असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी निघून गेली असते. जाय बरं तू जाय, जाय. कसं जातात पाय? जात नाही. तुम्ही जाता? अजिबात जाणार नाही. मग महाराज असंच दोघं नवरा बायको, दोघांमध्ये एवढं प्रेम, नवीन नवीन लग्न झालं. आणि जसं नवीन लग्न झालं माणसाचा थाट कसा असतो? रुबाबानं चालतो. त्याला वाटतं कोणाला जमलं नाही, आपल्याला जमलं. कोणाच झालं नाही, आपलंच झालं. बाबा झालं, बरं झालं. एक तर माझ्या जवळ आलं, मला म्हण महाराज मुलगी पाहिजे, 28 वर्ष झालं लग्नच होईना गेलं. मला मुलगी कशी पाहिजे? त्यानं म्हणला फक्त जिवंत पाहिजे, त्याच्यात जीव असलं पाहिजे, बाकी रंगाचं नाही, रूपाचं नाही. मग असं झाल्याचं ना, दोघांमध्ये खूप चांगला प्रेम होता. आणि बाई कामाला निघायची, माणूस कामाला निघायचं, त्यावेळेस नवरी म्हणायची अहो कोणता स्वर असतो असं वाटतं त्या यज्ञ कुंडात उडीच मारावं. अहो अहो ऐका ना, तुम्ही लवकर घरी या बरं, तुमच्याशिवाय अन्नाचं कोणी गोड लागत नाही हो. तुम्ही माझ्या एडीचं ऐका, लवकर घरी या. हा कामाला जातो, पटपट काम करतो, संध्याकाळी घरी येतो, अजून दुसऱ्या दिवशी सुरू. अहो सांगू वाटत नाही पण सांगतो. शेजाऱ्याचं पाहावं तर नवल वाटतं. नवरा घर सोडून जात नाही आणि तुमचं पाहावं तर महाराजाचं मागे हिंडत राहता. अहो ऐका ना, लवकर घरी या ना. आज जातो कामावर आणि घरी तेवढ्यात त्याला मित्र भेटले. आयरणीवर ठेवलेला हिरा हातोडीनं मारला तरी तो फुटत नाही. हिरा असलं तर, आयरणीवर ठेवलेला हिरा हातोडीनं मारला तो फुटत नाही, हिरा असलं तर. पण तो ढेकणाच्या संगे गेला की दुभंगतो. ढेकणाच्या संगे हिरा जो दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. अरे त्या ढेकणाच्या संगतीत गेलं की तो हिरा भंग होतो. तसं चांगला माणसाच्या हातानं जर वाईट कृत्य घडत असेल, चांगला माणूस जर वाईट दिशेला जात असेल, किंवा चांगल्या माणसाच्या हातानं काहीतरी चुकीचं होत असेल ना, तो माणूस चुकीचा नाही, तर त्याचं संगत कुठेतरी चुकीची लागली म्हणून त्याचं पाऊल कुठेतरी घसरलं. कळाय का? पण तो जिरा ढेकण्यात संगीत फंगून जातो. तसं संगतीवर काय गोष्ट आहे. मित्र भेटले, काय गडबड, त्यानं म्हणलं लग्न केलं, मग तुझी वहिनी लई लवकर घरी बोलवते, नाही तर जेवण करत नाही. जेवण हा
बरं तू वहिनीच कधी परीक्षा घेतला? अरे प्रभू श्रीरामानं सीतेची परीक्षा घेतल्याशिवाय सीताला स्वीकार केला नव्हता. मग तू वहिनीची परीक्षा घेतला? यानं म्हणला नाही. मग उद्या घे, खरंच जेवते की उपाशी राहते. त्यानं घरी गेला. दुसऱ्या दिवशी सुरू केलं, अहो ऐका ना, तुमच्याशी अन्नाचं कोणी गोड लागत नाही हो. तुम्ही लवकर कामावून घरी या ना. यानं म्हणतो आज तर लई लवकर येऊ. मग हे काय करतो, शेजाऱ्याच्या सलापर बसतो. शेजाऱ्याच्या सलापर बसल्याच्या नंतर यानं दृश्य पाहतो. 5-10 मिनिट बाई थांबते, लगेच किराणा दुकानावर जाते आणि पाव किलो बासमती तांदूळ घेते, मसाला भात करते आणि रेटून आणते. यानं टुकू टुकू पाहत असं, टुकू टुकू. आणि मग लगेच ऊसवाले येते. ते ऊसवाले म्हणते ऊस घ्या, ऊस 10 रुपयाला 2 ऊस. यानं ऊस घेतो, त्याच्याजवळ जाते आणि म्हणते त्याला, दादा ओ दादा ऊस केवढ्याला? तो दादा म्हणतो 10 रुपयाला 2. बरं द्या. खाते, करक करक रस पिळते. शेजाऱ्याच्या पत्रावर ते ऊसाचं टप्पर, म्हणजे निर्दोष मुक्तता व्हाव ना. यानं टुकू टुकू पाहत. लगेच पेढेवाले येतात. पेढेवाल्यांतर पेढे घ्या. पेढे 10 रुपयाचे नाही, 100 रुपये किलोचे, किलो भर पेढे. मग ते पेढा घेतो, खाते आणि टप्पर शेजारच्या पत्रावर. मग मालक उडी मारतो येतो समोर त्याच्या. मालक त्याला म्हणतो, तुझ्यासोबत लग्न करून माझी जिंदगी बर्बाद झाली. तू म्हणतोस की तुमच्याशिवाय अन्नाचं कण गोड लागत नाही, हे काय आहे? तेव्हाच बाई म्हणते, अहो असं का करता? या ना. यानं म्हणलं आज पाव किलो मसाला भात. बाई म्हणते, अहो तुम्ही असं का करता? खासपूस खासपूस 10 रुपयाचे 2 ऊस. बायको म्हणते, अहो तुम्ही असं का बोलता? आडे वेडे आडे वेडे. 100 रुपये किलोचे, किलो भर पेढे. वा 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 विठ्ठल. आपण काही करा, बायाला कौतुक नाही. त्याच्यामुळे पुरुष मंडळी घराच्या बाहेर जाताना आशामिशा करायची वरी, आणि घरी येताना आशा शेंडे दाबूनच घरी यायचं. तुम्ही एवढं भारी गायन करा आणि घरी जाऊन म्हणा, आज असं गजानन महाराजाच्या कीर्तनामध्ये गायलं ना, बायकोनं फक्त असं म्हणा, हवाच जाती महाराज. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहते. नर्वस होतो माणूस, नर्वस. इच्छा शिल्लक राहते का? नाही. एकानं काय केलं, असंच बारीक कटिंग केलं. बायको समोर कौतुकानं म्हणलं, अगं मी डायपी केलं आणि बारीक कटिंग केली, मी तरुणच दिसत असेल. बायको म्हणली, 26 करून याची होती की बाळ्यातलं दिसलं असतं. काही करा, बायाला कौतुक आहे का? आहे का? अजिबात नाही. पण त्याच उजळलेले भाग्य आता कधी 10 वाजता नाही. मग त्यांचं बोलणं बंद झालं आणि आपल्या बोलण्याला सुरुवात झाली. मध्ये कोणता शब्द येतो? आता. महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही, अवघी चिंता वारली. प्रत्येक माणसाला चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही? बोलत चला, तुम्ही जोऱ्यानं बोलत नाही, हे बी चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही? चिंता. कीर्तनात गेलो, टेकायला खांब मिळेल का नाही? टेकणाऱ्याला बद्दल माझी तक्रार नाही. बरं जाऊ द्या. लग्न होईल का नाही? चिंता. मुलगा होईल का नाही? चिंता. झाला जगेल का नाही? चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळायला शिकल का नाही? चिंता. पाहिजे त्या शाळेत टाकणं या आई वडिलांचं काम आहे आणि शिकणं मुलांचं काम आहे. बरोबर ना? एक मुलगा असाच पटांगणामध्ये झोपला होता. मास्तर आले. मास्तर म्हणले, अरे क्लास चालू आहे पटांगणामध्ये झोपला. त्यानं म्हणला, तिथे जाऊन काय करायचं? अरे ते शिकवायला ते कळलं ना. कळलं म्हणे, मग काय करायचं? अरे अभ्यासाला सोपं जाईल. तो मुलगा म्हणतो, गेलं म्हणे अभ्यासाला सोपं. मग अरे चांगले मार्क पडतील. पडले म्हणे चांगले मार्क, त्याचं काय करायचं? अरे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, मग त्याचं काय करायचं? अरे चांगली डिग्री घेता येईल. घेतली म्हणे चांगली डिग्री, मग त्याचं काय करायचं? मग घर बांधता येईल ना. बांधलं म्हणे घर, मग त्याचं काय करायचं? गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी.
पुन्हा नोकरी लागल, अजून लागली म्हणे नोकरी, मग त्याचं काय करायचं, पुन्हा छोकरी मिळाली म्हणे छोकरी, मग एवढं झालं ना, एकदा घर झालं, बंगला झालं, सगळं झालं की निवांत झोपायचंच काम आहे. त्यानं म्हणला एवढं करून जर झोपायचंच असेल मग आता काय करतोय, झोपू द्या ना. टेन्शन लॅस तणाव मुक्त माणसानं जीवन जगलं पाहिजे, अजिबात कशाचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे. मग अशाला सांगून काय करायचं, इथं सकाळी उठल्याच्या नंतर दोन माणसं रस्त्यानं पळतात, काही पोट भरण्यासाठी पळतात, काही पोट कमी करण्यासाठी पळतात. काहींना पोट भरायची चिंता आणि काहींना पोट कमी करायची. एक अशीच बाई होती 500 किलोची, 500 किलो कळतो का, नाही 100 किलोची. आणि त्या बाईच्या घरात चोर आलं. आता त्याच्या घरात चोर मराई यावं की, जसं चोर आलं बाईनं खाली पडलं आणि त्याच्या छातीवर बसलं. असंच पाऊस चालू होता, जरा जमाना चालू होता, लई अडचण द्यायला. मग जसं चोर आलं तसं बाईनं खाली पाडलं, छातीवर बसली आणि बाई त्याच्या मुलाला म्हणते, बाळा लवकर जाय लवकर जाय, तुझ्या पप्पाला बोलून आण. त्यावेळेस अंधारा होता. तो मुलगा म्हणतो, आई अगं चप्पल सापडत नाही, चोर खालून म्हणला मै घालून जाय, पण हे बुलडोजर उठू दे आधी. मग एवढे कामाचं आहे का महाराज विठ्ठल. मग असं काही ठिकाणी काय असं असतं महाराज, त्याच्यामुळे प्रत्येकाला चिंता आहे. काहींना पोट भरण्याची चिंता आहे, काहींना पोट कमी करण्याची चिंता आहे. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही जगात असा माणूस शोधून सुद्धा सापडणारा नाही. बरोबर ना. खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ, खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ, खाटेवरी पडता चिंता तळमळ, खाटेवरी पडता चिंता तळमळ. कथा पुराण ऐकत, पुराण ऐकत, नाही लढत नाही ऐकत, खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ, खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ, खाटेवरी पडता चिंता वाटे तळमळ, खाटेवरी पडता चिंता वाटे तळमळ, खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ. व्यापे चिंता. प्रत्येकाला चिंता आहे. चिंता नाही जगात असा कोणीच माणूस नाही. बरोबर ना. हा लग्न होईल का नाही चिंता. आता लग्नाचा विषय लय अवघड झाला. पूर्वी लग्नामध्ये एक नेम होता, नवरी नवरदेव जवळून हार टाकायचे. मी गेल्या वर्षी एका लग्नात गेलो, नवरी एका त्या गुबारामध्ये आणि नवरदेव एका गुबारामध्ये, ते दोन्ही गुबारे असे एका जागी येणार. मग नवरी नवरदेव फेकून हार टाकला. पहिला नवरदेवाने हार फेकला, डायरेक्ट नवरीच्या गळ्यात गेला. आता नवरीची बारी, नवरीनं हार फेकली, बामणाच्या गळ्यात पडली. बामण म्हणतो ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो तु सनी तू सांभाळ बाबा, माळ घेऊन जाय. अरे पुरुषार्थ आहे यार जीवनातलं, कळाव दया तप पवित्रता सत्यता हा पुरुषार्थ आहे. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाला चिंता आहे. चिंता नाही असा जगात माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. पण मला असं वाटते चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. एक मला म्हणे महाराज हे पारायण किती दिवस. मी म्हणलं माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत माणसानं पारायण केलं. एकदा काय नारायण झाला की माणसानं पारायण सोडून दिलं पाहिजे. नाही ना, केलंच पाहिजे महाराज. जीवनाच पवित्रता आहे. हस्तो पैत्री दान पुण्य, पाद पैत्री तीर्थयात्रे, कंठ पैत्री नाम घोष, हृदय पैत्री ब्रह्मनिष्ठा, हस्तक्ष भूषणम दानम. हात आहे तोपर्यंत दान करा, पाय आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, अरे डोळे आहे तोपर्यंत भगवंताची मूर्ती पहा, आणि तोंड आहे तोपर्यंत कोंबड्या खाऊन घ्या.
नाही नाही तोंड आहे तोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन करा तर देव भेटणार, नाहीतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला